ठाण्यात 16 फेब्रुवारीपासून 4 दिवसांचा शिवजन्मोत्सव सोहळा. मुख्यमंत्री शिंदे जरांगे पाटील यांना मराठी भूषण पुरस्कार जाहीर. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात शिवजन्मोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 16 फेब्रुवारीपासून सलग 4 दिवसांच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठा आरक्षण लढ्याचे नेते मनोज जरांगे आणि नरेंद्र पाटील यांचा मराठा भूषण पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळाचे अध्यक्ष रमेश आमरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंडळ ठाणे आयोजित शिवजयंती निमित्त यंदा 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेच्या दरम्यान हा शिवजन्मोत्सव सोहळा श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या शिवजन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे 7वे वर्ष असून या सोहळ्यात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे, असे आयोजन समितीने दिली. या पत्रकार परिषदेस यावेळेस मंगेश आवळे, संतोष सूर्यराव, चंद्रशेखर पवार, रक्षा यादव, चौधरी युवराज सूर्यवंशी, गणेश पवार, धनंजय समुद्रे आदी मान्यवर उपस्थित होते. हे आम्ही ज्या संकल्पनेने 2018ला शिवजयंती सुरू केली होती की ठाण्यातल्या सर्व मराठा समाजातल्या आणि त्याचप्रमाणे शिवप्रेमींनी एकत्र येऊन ठाण्याच्या मध्यवर्ती ठिकाणी शिवजयंती साजरी करणं, या उद्देशाने आम्ही 2018ला ही शिवजयंती सुरू केली होती. यावर्षी आम्ही त्याचं 7वं वर्ष साजरं करत आहोत. यावर्षी आम्ही त्यासाठी एक भरघोष कार्यक्रम ठेवलेला आहे. 16 फेब्रुवारीपासून तर 19 फेब्रुवारीपर्यंत हे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केले आहेत. त्याच्यामध्ये 16 तारखेपासून महाराष्ट्राची खाद्य जत्रा, चव महाराष्ट्राची म्हणून एक फूड फेस्टिवल 19 तारखेपर्यंत असेल. त्याच्यानंतर 17-18ला विविध कार्यक्रम आहेत. त्याच्यामध्ये चित्रकला स्पर्धा आहे, वक्तृत्व स्पर्धा आहे. ह्या वक्तृत्व स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धा या शिवरायांचं कार्य आणि शिवराय यांच्यावरती असतील. त्याचनंतर मग 18 आणि 19ला आम्ही विविध दुसरे कार्यक्रम ठेवलेत. 19ची जी आमची सकाळी 7 वाजता शिवजयंती उत्सवाला सुरुवात होईल शिवस्मारक ठाणे येथून. मग त्याच्यानंतर आमची शिवरथ यात्रा जी आमची गेल्या 2 वर्षापासून पूर्ण ठाणे शहरात फिरते, ती सकाळी 7:30 वाजता सुरू होईल. त्यानंतर संध्याकाळी मग पोवाडे आणि विविध कार्यक्रमाचे कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहेत. संस्कृतीसाठी महाराष्ट्रातली जी वेगवेगळी म्हणजे जसं कोल्हापूर असेल, कोकणी फूड असेल किंवा खानदेशी फूड असेल, याचे विविध स्टॉल तिथे लावण्यात येतील. टोटल 35 स्टॉल आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या खाद्य संस्कृती म्हणजे तिथं पाहायला आणि चाखायला मिळतील. पाहायला मिळणं म्हणजे चाखायला मिळतील. कार्यक्रमासाठी तर आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे ठाण्यातून आहेत आणि मराठा आहेत त्यांना तर आमंत्रण दिलेलंच आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितजी पवार असतील, ठाण्याचे खासदार राजन विचारे आहेत, ठाण्यातले आमदार निरंजन डावखरे आहेत, राजन केळकर साहेब आहेत, जितेंद्र आव्हाड साहेब आहेत. त्याचप्रमाणे विविध पक्षातले पदाधिकारी जे पक्षप्रमुख आहेत त्यांनासुद्धा आम्ही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं आहे. पण त्याचबरोबर आम्ही ठाण्यातल्या प्रत्येक ठाणेकराला या शिवजयंतीमध्ये सामील होण्याचं मनापासून त्यांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे. राष्ट्रभूषण पुरस्कार ह्यावेळी आम्ही आमचे जे मराठा योद्धा मनोज जरांगे आहेत त्यांना देणार आहोत. त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना देणार आहोत. आणि अण्णासाहेब पाटील ज्यांच्यामुळं पूर्ण देशामध्ये EWS सुरू झालं, त्या अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांनी तीच जी त्यांनी सुरुवात केलेली चळवळ ती पुढे ठेवली. त्या बाबतीत नरेंद्रजी पाटील यांनासुद्धा आम्ही ह्या वर्षाचा मराठा भूषण देणार आहोत. त्या 7 वर्षापासून आम्ही सकल मराठा समाजातर्फे ही शिवजयंतीची सुरुवात केलेली आहे. यावर्षी आम्ही 16 ते 19 असे विविध कार्यक्रम आणि तिथे आम्ही महाराष्ट्राची खाद्य चव आहे तसा एक कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्या ताईंनी आपल्याला आता पूर्ण त्याचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी तुमच्या माध्यमातून सर्व ठाणेकर जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही एकदा नक्की अवश्य तिथे भेट द्या आणि त्या स्टॉल कशा प्रकारे लावले त्याचं जेवण, जसं आपण नाश्ता बोलतो, जेवण बोलतो, त्याची तुम्ही चव घ्या असं मी सांगेन.